कृष्णा. सगळ्या भक्तांचं स्वागत आहे आजच्या आपल्या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये. तर आपण मागच्या काही दिवसापासून वैष्णव आचारसंहिता याच्यावर आपण चर्चा करीत आहोत. मागच्या वेळेस आपण स्वच्छ कसं राहिलं पाहिजे, आंतरिक आणि बाह्य स्वच्छ राहिलं याच्याबद्दल आपण विश्लेषण केले. आध्यात्मिक प्रगतीसाठी जेवढं आपण जी भक्ती करतो, हरिनाम जप करतो किंवा ग्रंथाचं वाचन करतो, याचा मेन उद्देश आहे की आपल्या हृदयामध्ये जे अनर्थ आहेत, काम, क्रोध, लोभ, मद, मात्सर्य, त्यांना नष्ट करणे किंवा त्याला मळकून काढून नाही का भगवत प्रेम जागृत करणे हा त्याचा मागचा उद्देश आहे. पण आंतरिक गोष्टीसाठी तर आपण ह्या गोष्टी करतोच. पण आंतरिक गोष्टी कधी होते? जेव्हा बाह्य गोष्टी परिवर्तित होत्या, जेव्हा बाह्य अवस्थेतून परिवर्तन होईल तेव्हा आंतरिक होऊ शकेल. म्हणून श्री कृपा नेहमी सांगतात की क्लिनिनेस इज नेक्स्ट गॉडलीनेस. स्वच्छतेनंतर भगवंत समोर असतात. म्हणजे ज्या ठिकाणी स्वच्छता आहे त्या ठिकाणी लक्ष्मीचा निवास असं म्हटलं जातो. म्हणून आपल्या वैदिक काळामध्ये जेव्हा आपण जेवण केलं असेल तर लगेच सडा सारून केलं जातं. आता मी दक्षिण भारतात आपण ज्या ठिकाणी गेलो, जेवण झालं तर लगेच झाडू पोछा मारलं, कारण का ती मलिनता होते. तर त्याच प्रकारे आपण जेव्हा ह्या स्वच्छतेकडे ध्यान दिल्यानंतर आता आपण मंदिरात राहताना किंवा मंदिर सत्संग येताना आपण काय नियम पालन केले पाहिजे, विशेष करून कीर्तनामध्ये. तर त्याची नियमावली इथे वैष्णव आचारसंहितामध्ये सांगतात. तर इथे पहिला जो मुद्दा सांगतात कीर्तनामध्ये. कीर्तन या शब्दाचा अर्थ आहे जी भगवंताची कीर्ती गातो त्याला कीर्तन. म्हणून कोणत्याही प्रवचनामध्ये व्यक्तीचं गुणगान नसलं पाहिजे. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात की मी पांडुरंगाविना बाकी कोणाचं जर गुणगान करत असेल ते ब्रह्महत्या समान आहे. माझी वाणी केवळ भगवंताचं गुणगान करण्यासाठी, दुसरं भौतिक जगाचं नाही. पण आपण बऱ्याच वेळा ज्या ठिकाणी प्रवचन होतात, कीर्तन होतात, तर पहिले 10-15 मिनिटं ज्यांना आयोजन केलं तर त्याचं गुणगान होतं, पुढाऱ्या लोकांचं गुणगान होतं, आणि सगळ्यात शेवटी आणखी लोकांचं गुणगान होतं. तर तिथे नारदाच्या गादीमध्ये एक मुद्दा सांगितला जातो की नारद हे भगवंताला प्रेरित करतात. म्हणून आपण इथे जेव्हा कीर्तन येतो त्या कीर्तनामध्ये आपला मेन उद्देश असला पाहिजे दोन गोष्टीचा. एक तर भगवंताची कीर्ती गाणारा कीर्तन असावं, ना की लोकांचं. आणि दुसरं, त्या कीर्तनामध्ये आपली जी चेतना आहे, आपण कीर्तन करतो, भजन करतो, त्या चेतनेमध्ये भगवत प्राप्ती असली पाहिजे. कारण भगवंत तुम्ही कीर्तन करताना काय भावना असली पाहिजे त्याचं वर्णन करा. म्हणून इथे पहिल्या ठिकाणी म्हणतात मंदिरात किंवा इतर सत्संगाच्या ठिकाणी कीर्तनाचे प्रतिनिधित्व करणे हा मोठा सन्मान आहे. कारण भक्त विग्रहासमोर संपूर्ण भक्तवृंदाचे प्रतिनिधित्व करीत असतो. त्यामुळे वरील गोष्टीचे पूर्ण जाणून ठेवून तसे वरिष्ठ भक्ताची आज्ञा असेल तेव्हाच एखाद्या भक्ताचे कीर्तनाचे प्रतिनिधित्व करावे. म्हणजे जर आपल्याला आज्ञा दिली कीर्तन करण्यासाठी, प्रवचन करण्यासाठी, तर वरिष्ठांना अधिक आज्ञा दिल्यानंतर प्रवचनाला बसला पाहिजे. आता वरिष्ठांनी ते म्हणतात वरिष्ठांना का, तर वरिष्ठ हे बघतो की हा व्यक्ती जो साधक आहे तो साधनेमध्ये परिपूर्ण आहे, नियमामध्ये परिपूर्ण आहे, आणि ते जे पालन करतोय तोच ते समाजाला सांगणार आहे ही अपेक्षा घेऊन त्याला त्या व्यासासमोर बसवलं जाते. आपल्या हरिकृष्ण संस्थेमध्ये जर पाहिलं, खूप क्वचित लोकांना नाही का आपल्या स्टेजवर बसू केले जाते. बाहेरचा किती विद्वान असेल तर त्याला ते बघतात की 4 नियम पालन करतो का. हे स्टेजवर बसायचं असेल तर पहिले त्याने शास्त्राचं अध्ययन केलं पाहिजे. दुसरं, तो जो बोलतोय ते पालन केलं पाहिजे. तिसरी गोष्ट, नियमाचं कठोर. 4 नियम कोणते? मांसाहार नाही, जुगार नाही, नशापान नाही, अवैध व्यसन नाही, त्याच्यामध्ये कांदा लसण कॉफी नाही. हे जो त्या नियमाला पालन करतो ते ह्या स्टेजवर बसू शकतो, म्हणून त्या करावं. दुसरं मुद्दा, प्रामाणिक असलेल्या भजनाचंच गायन करावं. आपण कोणतेही भजन जे फिल्मी सॉन्ग किंवा पिक्चरला आठवण देणारे असे भजन नसले गायले पाहिजे. जे परंपरेनं संत वाङ्मयाने दिलेले भजन आहेत ना ते गायले पाहिजे. आजकाल वृंदामध्ये जातात तुम्ही, तिथे भजन मंडळी ती काही गाणे गातात. तर तुम्ही आजकाल एक नवीन मंत्र आलाय, हरे कृष्ण हरे राम गौर निताय राधे श्याम. हरे कृष्ण हरे राम गौर निताय राधे श्याम म्हणजे त्याला म्हणतात हॉचपॉच. अजून काही पिक्चरच्या मेलोडीवर गातात किंवा काही वेगळे मंत्र म्हणतात. तसं नाही, जे शास्त्रानं तुम्हाला दिलेली नियमावली आहे तर ती जर तुम्ही जसं रिपिटेशन केलं तर त्याचा फायदा काय होतो, जो वक्ता आहे त्याचं हृदय पण शुद्धीकरण होत आहे आणि
आणि जो श्रोता आहे त्या श्रोत्यांना सुद्धा नाही का त्याचा फायदा होत असतो. म्हणून इथे आचार्य आपल्याला विशेष करून आपण जेव्हा इथे सत्संग कार्यक्रम करतो तर सत्संगामध्ये जे प्रामाणिक भजन आहेत संत वाङ्मयाचे ते भजन सोडून दुसरी कोणते भजन नाही गायला पाहिजे. मला एखाद्या मेलेडी खूप आवडते किंवा मी यूट्यूबवर ऐकलं नाही, ते तुमचं स्वतःचं मनोरंजन झालं, पण ते गाणं ऐकून त्याची चेतना दुसरीच मार्गाला गेली तर नाही. त्या ठिकाणी एकमेव उद्देश हे असला पाहिजे माझ्या प्रवचनाचा, माझ्या गायनाचा किंवा मी जे बोलतोय ते बसणारा श्रोताला कृष्ण स्मरण कसं होईल याच्याबद्दल त्याचं जास्त ध्यान असलं पाहिजे. म्हणून हे आपल्याला समजणं महत्त्वाचं आहे. आणि गायन करताना त्या गायनामध्ये एक भाव असला पाहिजे, भगवंता मला पण त्याचा अनुभव करो आणि समोरच्याला पण त्याचा अनुभव भेटू दे, ही प्रार्थना असली पाहिजे. तिसरी मुद्दा, कीर्तनाच्या शेवटी म्हटल्या जाणार प्रेम ध्वनी प्रार्थना जैन विष्णुपाद परमहंस सर्वात वरिष्ठ भक्ताने अथवा संन्यासी किंवा शिलप्रपादाच्या शिष्याने किंवा उपस्थित वरिष्ठ भक्ताने म्हणा, जसं आपल्याकडे कोणतेही म्हणतात. चौथं, परंपरेतील महत्वाच्या व्यक्तीचा आविर्भाव दिनी किंवा तिरभावाच्या दिनी इत्यादी महत्वाचे सत्संग वगळता इतर सर्वसामान्य सत्संगाची वेळ केवळ प्रामाणिक प्रेम ध्वनी म्हटल्या जावं. आता इथं काय नवीन आहे जा, विशेषतः सत्संगाच्या वेळी दिन विशेषानुसार इतर प्रेम ध्वनी प्रार्थनेबरोबर त्या त्या व्यक्तीच्या किंवा त्या उत्सवानुसार गौरव करावा. जसं रामनवमी आली तर रामनवमीचं गुणगान केलं पाहिजे, नरसिंह चतुर्थी आली नरसिंह चतुर्थीचं गुणगान केलं पाहिजे, आणि कृष्ण जन्माष्टमी, राधाष्टमी, वामन द्वादशी जेवढे काही भगवंताचे अवतार आहेत त्या अवताराच्यानुसार ती ध्वनी गायला गेली पाहिजे. 5वा मुद्दा, दिवसाच्या निरनिराळ्या वेळेनुसार ठराविक भजन ठराविक रागात किंवा चालीत म्हटले जावे. उदाहरणार्थ मंगल आरती ही एक चालरेतात म्हणा, म्हणजे कोण्या टायमाला कोणतं भजन म्हणावं हे आपल्याला कळायला पाहिजे. जसं म्हणजे सकाळच्या टायमाला असं धांगड धिंगड असलं पाहिजे. त्या विशेष करून भगवंताला मधुर उठून उठतानंतर तुम्हाला एखाद्या जोरात ओरडलं तर कसं वाटेल, तुम्हाला राग येईल ना, मग त्याला उठ रे बाळा, तर त्या टाईपचं भजन गायलं पाहिजे. म्हणजे जसा जसा वेळ जातो त्या त्या टायमाचे भजन गायला पाहिजे. मला एक आठवतं चांगलं, आमच्या वरिष्ठ मंदिरात नाही का एकदम भगवंताला शेण कीर्तन एकदम सायलेंट गायलं, म्हणजे भगवंत ते भजन ऐकायला झोपले होते, झोपाय पाहिजे. हा ब्रह्मचारी उत्साही कार्य करता, त्याने मोठा मृदूंग घेतला, 2-3 जणांना बसवलं आणि भगवंताला झोपायच्या तयारीत होते. यानं असा भांगड निघाड लावला की आम्ही बसलेले जे बाकीचे होते विचार भगवंताला झोपवायचं उठवायचं याला नेमकं, कारण गेले तो असा राग भरात. ते झालं आणि झाल्यानंतर पण त्यावेळेस वरिष्ठांना बोलवलं, म्हणजे भगवंत झोपतात ना, सायलेंट केलं पाहिजे. संध्या आरती असते ती जोरात केली पाहिजे. आणि दुपारच्या टायमाला कोणत्या टायमाला कोणते भजन म्हटलं त्याच्याबद्दल त्यांनी आम्हाला सिस्टम सांगितलेलं होतं. जसं एकदा आठवतंय या देवळी की आपला संसार नाकाच्या तिथे एक भक्ताचे वडील वारले होते. वारल्यानंतर आमचे वरिष्ठ ब्रह्मचारी, आता ते खूप मोठे प्राचार्य, मोठे मंदिर बांधले, ते कीर्तन बंद करतो. तर आमच्यासोबत एक वामनदेव प्रभू होते, मी होतो आणि आणखीन भक्त होते. आता ते डेड बॉडी समोर होती, सगळे नातेवाईक समोर बसलेले होते आणि बसल्यानंतर सगळे असे रडत पडत होते. तर आम्हाला बोलले की आई प्रभूजी मेरे पिताची गुजर गई, आप कीर्तन करिए. आता केल्यानंतर आम्हाला नेमकं असं बॉडीच्या समोरच बसवलं, तर एकदम जवळच खेटून या पास में बैठेंगे तो पिताजी सुनेंगे, म्हणजे जिंदा होतं तर सुना नाही अभी सुनेंगे. आता बसल्यानंतर मी मधात बसवलं, इथे आमचे वरिष्ठ बसले, ते मृदंग वाजवत, मी मधात बसलो, मला काय करताल वाजवतात ना, आणि माझे शेजारी ते होते. तर त्याने मंगलाचार्य म्हटलं चटाटे आणि कीर्तन चालू केलं. कीर्तनाचं लय वाढत एवढा वाढत गेला की मला टेन्शन आलं, माझं धडपड आलं. आणि हे जो करता वाजणार होता तो कधी भेटायचा, म्हणजे त्याला मंदिरात सुख असो तो दुःख असो, तो करता वाजवत हसतोय. आणि हे प्रभूजी जोरजोरात असं कीर्तन करायला लागले, ते जेवढे रडणारे होते ते तेवढे आम्हाला बघत होते निघाला. हे लिटरली घटना सांगतो. आणि माझं धडधड एक बाबा येण्यासारखं हसतंय, एक बाबा ठोकतंय आणि जोरजोरात गातंय, आणि मी दोघांना कोपर मारतोय, अरे माणूस मिळले जरा आणि ठेवा वेळेचं. मला जर चिडले ते 2-4 उठून आपल्याला
मृदंगाचा आवाज स्लो असला पाहिजे. तुम्हाला काही घेणे देत नाही, तुम्ही ठोकायचेच मात्र बसले. आणि केल्यानंतर प्रभूजीला म्हटलं, प्रभूजी आपण अंत्यविधीला बरं. अच्छा अच्छा असं काही. मग त्याचा आवाज कमी झाला आणि या प्रभूजीला म्हटलं कीर्तन झालं. 20-15-20 मिनिटं कीर्तन केले नरसिंह. बोलो नेक्स्ट टाइम कभी गलती से आपको नहीं लेके जाऊंगा. क्यों? बोले अरे किधर हंसना है किधर नहीं हंसना है. लोगों को पता चलेगा कि अरे मर गया, इसको खुशी हो रही है इसलिए हंस रहा है. लोक छोड़ के आपले को पिटणार. पुढच्या वेळेस त्या ब्रह्मचार्याला कुठं कधीच घेऊन गेले नाही. आणि हे दोघं जेव्हा निघाले कुठं तर मी चुकून जात नाही कारण कधी कधी आपल्यावर नको पिटायला. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा आहे की देश काळ पात्रानुसार तुम्हाला भजन गाणं गरजेचं. ज्या ठिकाणी उत्सव असेल त्या ठिकाणी मोठं गा. देश काळ पात्रानुसार तिथे कोण्या गोष्टी बोलल्या पाहिजे, कोणत्या नाही बोलल्या पाहिजे, काही गोष्टी सोडल्या पाहिजे, नाही सोडल्या पाहिजे. नाहीतर जे एखाद्यानं सांत्वन करायला गेले तर सांत्वन करताना असं सांत्वन केलं पाहिजे की त्याला बरं वाटलं पाहिजे. नाहीतर तिथं तुम्ही तुमची भगवद्गीतेची फिरत शरीर आत्मा नाही आहे, सगळ्याला एक दिवस मारायचं आहे, ते मिले तर काय फरक पडणार आहे नाही हे तुम्ही. आणि कधी कधी लय उत्साही बघता असतात पर्वत. तिथे तर दुःखाचं वातावरण आहे. दुःखाचं वातावरण केलं त्याला सांत्वन आहे. तिथे तिथे ज्ञान पाजळू नका तुमचं. मुद्द्याचं काय की तिथे जाऊन तुमचा अतिरेक भक्ती आणि तुमचं ज्ञान बाहेर निघालं तर लोक जवळ येण्याच्या ऐवजी आपल्याला दोन टोले देते ना बाहेर पण जातात. तर तिथं दे. आणि कधी कधी तुमचं ज्ञान नाही का कोणत्याही दुःखाला सगळ्यात चांगलं सोल्युशन काय माहिती, वेळ जाऊ दे, त्या टायमाला ज्ञान देऊ नका. म्हणजे त्या दुःखाच्या टायमाला ज्ञान दिलं ना तरी त्याच्या डोक्यात घुसत नाही. त्याला दुःख एवढं अटॅचमेंट असते ना. तर त्याला एक वेळ गेल्यानंतर तेव्हा तुम्ही जेव्हा ते ज्ञान सांगता तेव्हा त्याला ते पल्ले पडते. नाही तर बऱ्याच वेळा लेडीज मात्र रडू नको बाई सगळं असं तसं. अरे बाई ती अवस्था नाही, त्यावेळी तिला रडू दे, त्याला रडू द्या, त्याला मोकळं होऊ द्या. तुम्ही 4-5 दिवसानं जाऊन तुमचं काय जे हितवत आहे ते प्रेझेंट करा. नाही तर बऱ्याच बाया असतात ना नाही समजणार, तुमच्या संबंधात ते समजणार. त्यासाठी एकच आवश्यक काय, टाइम जाऊ द्या. वेळ गेला ना तर सगळे प्रॉब्लेम सोल्युशन सॉल्व्ह होतात. तर हे आपल्याला परिस्थितीनुसार कीर्तन करता आलं पाहिजे. आणि परिस्थितीनुसार कुठे गेल्यानंतर काय वाचन केलं पाहिजे. एखाद्याकडे दुःखावस्था आहे तर गीतेचा नाही का 12 अध्याय 15 अध्याय हे असे अध्यायाचं वाचन केलं पाहिजे. तिथं जप केला पाहिजे किंवा सायलेंट मध्ये कीर्तन केलं पाहिजे. कीर्तन बी कोणतं प्रभुपादाची धून मानता आली पाहिजे, तिथं असं केलं पाहिजे. तर हे प्रार्थना करायचं तिथे लगेच बाहेर. तर हा एक मुद्दा इथं वर्णन केला जातो आणि देश काळपात्रानुसार. त्याच्यानंतर पुढे म्हटलं जातं तसेच महामंत्र विष्णूच्या चालीमध्ये गायले जावे. कोणत्या टायमाला मंगल आरतीच्या वेळेस जी आपल्याला हरे कृष्ण धून ती म्हटली पाहिजे दुपारच्या टायमाला. नाही तर सकाळी मंगल आरतीला एखाद्या पिक्चरची धूनवरली नाही. एक असाच एक भक्त हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. ते हरे कृष्णाची धून झाली पण त्याच्या मागची टोन कोणती होती, पिक्चरची होती. तर लोक काय बघतील माहिती का, ते हरे कृष्ण नाही ऐकणार तर ते हे बघतील. म्हणून एकदा एक भक्त असाच गात होता. एक वरिष्ठ आला, उठ म्हणला तू बाहेर ये. नाही तर त्यावेळेस तुमची मेलेडी आहे तुम्हाला गायची बाथरूम मध्ये, बाहेर नका गाया. कारण लोकांची चेतना एवढी प्युअर फार आहे. तर ही शुद्धता येणं गरजेचं आहे. कारण ही रोज आम्ही सकाळी बाथरूमला गेलोत ना एका मेलेडी पिक्चर तर गाणं गाता येत नाही. मग अशा मेलेडी गाऊन खुश राहायचं. असे वराठीतून लोक तुम्हाला पाहायला भेटतील. तर हा एक नियम आहे. तर जी परंपरेने दिलेली चाल आहे, प्रपादन दिलेली चाल आहे तर ते आपल्या पद्धतीने गायला पाहिजे. त्यामुळे भगवंत प्रसन्न होतील आणि मनेला पण आपल्या प्रसन्नता वाटली पाहिजे. ठीक आहे. दिवसाच्या कीर्तनाचा प्रतिनिधित्व करताना ते अत्यंत साध्या चालीत मानावे जेणेकरून भक्तीत उपस्थित भक्तवृंद पाठोपाठ व्यवस्थित पुनरावचार करू शकतात. म्हणजे जेव्हा तुम्ही कीर्तन करताय तर ते कीर्तन करताना तुम्हाला किती मेलेडी चांगल्या येत असेल ते ठीक आहे, पण तिथला श्रोतावर्ग आहे ना तो नाही म्हणू शकत. म्हणून मी नेहमी महाराजांची एक प्रभुपादाची म्हणतो. कारण वेगवेगळ्या मेलेडी म्हणायला गेलं तर मी एकटाच म्हणेन, बाकीचे विचार करते अरे आम्हाला येत गप बसलेलं बरं. मग आपली काय नेहमी प्रभुपाद हरे कृष्णा नाही तर महाराजांची काय हरे कृष्णा
कृष्णा कृष्णा हरे हरे, हे दोन धून नाही का सगळीकडे म्हणायचे. म्हणजे मागच्या लोकांना आपल्या म्हणण्याचा मेन उद्देश असला पाहिजे की आपल्या मागे जे लोक आहेत त्यांना त्यांच्याकडून भगवंताचं नाव घ्यायचं, त्यांच्याकडून भगवंताचं नाव वधून घ्यायचं आपल्याला. लक्षात आलं का? तर अशा चाली मानल्या पाहिजे. इतर भक्तांनी प्रमुख गायाच्या चालीत भजनाचा पुनरोच्चार करावा. त्यामुळे प्रमुख गायाच्या म्हणण्याकडे सर्वांची नेहमी बारीक लक्ष असणे आवश्यक. नाहीतर वक्ता जे गातोय श्रोता तेच म्हणायचं, नाहीतर वक्ता वेगळं गातो श्रोता काहीतरी वेगळंच गातो. मी हरे कृष्ण म्हणून तुम्ही हरे राम म्हणावं तर चाल नाही, तर जी चाल आहे तेच म्हणावं. ठीक आहे. सर्व भक्तांनी एका सुरात अत्यंत उत्साहानं गायन करावं. असं नाही की अरे काय आता प्रभूजी गातात कधी सहन होते, नाही, तो उत्साह असला पाहिजे. मृदंग तसेच करताना वादकाने प्रमुख गायकाच्या आसपास राहावे. प्रमुख गायकाच्या गाण्याकडे बारीक लक्ष देऊन त्याच्या गायनानुसार गतीनुसार वाद्याचा वेग कमी जास्त करून मेळ साधवा. त्यामुळे करताना आणि मृदंग वादकाने अत्यंत दक्ष असणे आवश्यक आहे. हे महत्वाचं आहे. पुढे 10 प्रातःकालीन कार्यक्रमामध्ये सामान्यतः पुढील प्रमाणे असावे. कोणताही मंगल आरती करताना काय शिकवण्यास असले पाहिजे? पहिली मंगल आरती, मंगल आरती झाल्यानंतर हरे कृष्ण महामंत्र. त्याच्यानंतर आता मंगल आरतीमध्ये काय म्हणतात तर पहिलं गुरुच्या वतीने भगवंताचं गुणगान करण्यासाठी पहिले मंगल आरती असते. सेकंड, जेव्हा तुम्ही भगवंताचं गुरुचं गुणगान केलं तर भक्ताच्या जीवनात संकट समस्या होणे म्हणून काय केलं पाहिजे? नरसिंह आरती गायली पाहिजे. म्हणजे ती स्वतःसाठी आणि भक्तीसाठी येणाऱ्या भक्तांसाठी नरसिंह आरती म्हटली पाहिजे. त्याच्यानंतर नरसिंह आरतीनंतर तुळशी आरती का म्हणायची? तर तुळशी आरती याच्यासाठी म्हणायची ती भक्तिप्रदायिनी आहे, भक्तिवर्धिनी आहे. त्यामुळे सिक्वेन्समध्ये तुळशी महाराजांची आरती केली पाहिजे आणि प्रदक्षिणा घेतली पाहिजे. म्हणजे आता आम्ही हरिनाम जप करतो, आमचं पाप नष्ट झालं पाहिजे. आणि हे भक्तिदेवी तुळशी महाराजांनी तुम्ही आता काय करा, आम्हाला भक्तीसाठी कृपा प्रदान करा आणि ती भगवंतानं. आणि मग ही सिक्वेन्स झाल्यानंतर पहिले काय केलं? गुरु आणि भगवंताचं गुणगान केलं, आपल्या संकटासाठी रक्षण केलं. आणि आता भक्तीसाठी आपल्याला उत्साह देण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी आपण तुळशीची आरती. तुळशीची आरती झाल्यानंतर शिक्षाष्टकम. शिक्षाष्टकम कशासाठी म्हणायचं की भगवंताच्या हरिनामाची महिमा दिलेली आणि हरिनामाच्या महिन्यानंतर त्या हरिनामापासून वाचण्यासाठी किंवा 10 नाम अपराध दिलेले आहेत पद्मपुराणामध्ये. तर 10 नाम अपराध म्हणायचे का बरं? की तुम्ही हरिनामाची महिमा गायली पण ते महिमा गायल्यानंतर त्याच्याकडून अपराध नको व्हायला म्हणून हे 10 नाम अपराध आहे. आणि 10 नाम अपराध म्हटल्याबरोबर नंतर महामंत्राचा तुम्ही जप केला पाहिजे. ही कृपादानी सिस्टम देते, त्याच्यामागे खूप विज्ञान आहे. म्हणून अशा पद्धतीने आपण ते गायला पाहिजे. आणि विशेष करून ह्या भजनाचं दिलेले. ठीक आहे. पुढे नृत्य. मंदिरात नृत्य करताना श्री रूप गोस्वामीने सांगतात की प्रत्येकाने विग्रहासमोर नृत्य करणं आवश्यक शिकले पाहिजे. म्हणजे हे नृत्य आनंदी आणि उत्साह असावे, परंतु ते दुसऱ्याने इजा पोहोचणारे नसावे. म्हणजे तुम्ही मंदिरात आलात ना तर कधी कधी संकोच वाटत असेल, लाज वाटत कसं नाचायचं. तर ते म्हणतात किंवा मंदिरात आल्यानंतर हरिकृष्णामध्ये मी पहिल्यांदा जेव्हा गेलो म्हणले अरे ते काही येडे दिसतात बा, एक साईडला लेडीज एक साईडला जेंट्स असे हात करून नाचतात बाबा, हे काय वेगळंच प्रकार दिसतो. भरमीच झालो होतो पहिल्यांदा गेल्यानंतर. पण गेल्यानंतर हळूहळू मी एका भक्ताला विचारलं असं का हो? त्याने मला खूप छान कारण दिले 2-3. ते म्हटलं बघा भौतिक जगामध्ये प्रत्येकाला नाचायला आवडतं. पिक्चर आपलं तुम्ही लग्न कार्यामध्ये जा, डीजे समोर लेडीज नाचतात, पुरुष नाचतात किंवा आणखीन उत्सव कार्यामध्ये असतात. पण त्या नाचण्यामाग एक तर स्वतःची नृत्युक्ती असते आणि दुसरं ते नाचतात पण बाकीचे लोक त्याच्या नृत्याला पाहतात, विकृती येते. जसं लग्न कार्याला जाऊ द्या ह्या मंगल कार्याचे तर अर्धे नेहमी लोक त्या स्त्रियांचे नृत्य पाहतात. कधी पुरुषाने स्त्रीचं नृत्य नाही पाहिलं पाहिजे आणि स्त्रीने पुरुषाचं नृत्य नाही पाहिलं पाहिजे. ते त्याच्या आपल्या दुनियामध्ये नृत्य केलं पाहिजे. त्या दोघांचं नृत्य करताना एकच भावना असली पाहिजे की मला कोण पाहतं नाचताना हे नाही पाहिलं पाहिजे. ही भावना असली पाहिजे की मी जे काही नृत्य करतोय त्या नृत्य करताना माझे कृष्ण, माझे पांडुरंग, माझे भगवंत कसे प्रसन्न होते. ज्याप्रमाणे माता पितापासमोर आपला एखादा बालक नृत्य करतो, नाचतो, वेडाबागडा का असेना, त्या आई वडिलांना किती आनंद होतो. त्याच प्रकारे आपण भौतिक संसारामध्ये नाचतोच आहे. सकाळपासून ऑफिसमध्ये आपला बॉस आपल्याला नाचवत आहे, आपल्या घरातले लोक आपल्याला नाचवत, सगळेजण नाचवत आहेत, सगळेजण नाचवत आहेत. पण त्या नाचण्यामागे दुःख आणि शोक निर्माण
पण होतो, पण जेव्हा तुम्ही मंदिरात येतात आणि भगवंतासमोर नाचतात तर भगवंत प्रसन्न होतात आणि दुसरं आपल्याला जो आनंद पाहिजे तो आनंद प्राप्त होतो. आणि सगळ्यात महत्वाचं प्रभुपाद एकदा म्हणतात, ज्याला रजोगुण घालवायचा असेल ना आपल्या शरीरातला, तर त्यानं काय केलं पाहिजे, नृत्य केलं पाहिजे भगवंतासमोर. आणि नृत्य केल्यानंतर जेव्हा तो घामाघूम होतो, नाचतो, त्याचा रजोगुण आणि तमोगुण निघून जातो, सत्वगुणात येतो. म्हणून आणि आणखीन एक भक्त सांगतात की नाचल्यानं फायदा काय होतो, आध्यात्मिक फायद्याचा होतोच होतो, पण शारीरिक फायदा होतो, त्याचं पोट कमी होतं, तोंड कमी होतंय, चरबी कमी होते. म्हणजे नृत्य करणं किती फायद्याचं आहे. म्हणून चैतन्य महाप्रभू भगवंतासमोर नाचले, तुकाराम महाराज पण भगवंतासमोर नाचलेले. जेवढे जेवढे संत आहेत, तुकाराम महाराजांचा जुनं जर पिक्चर पाहिला ते भगवंतासमोर नृत्य करायचे पांडुरंगासमोर. आज मी वृंदावनला तुम्ही जाता तर एकदम वेड्यासारखे नृत्य होतात, ते काही बाह्य अवस्थेत राहत नाही. म्हणून हे नृत्याचा फायदा भगवंतासमोर नाचलं पाहिजे नेहमी भगवंतासमोर. आणि आपण इथे नाही, कारण वैकुंठ लोक आहे ना याच्यामध्ये गोलोक वृंदावनमध्ये, तिथे चालत कोणीच नाही, ते सगळेजण नृत्य करतात. आणि भगवान कृष्ण, राधा आणि ललिता विशाखा सगळे गोप साता कोणी चालत नाही, सगळे नृत्य करत राहतात. म्हणून भगवंताच्या कोणत्या लील्याचा एवढा जास्त अध्याय नसेल, त्याचा रासपंचाध्याय आहे. श्रीमद भागवतामध्ये रासपंचाध्याय 5 अध्याय, जे भागवताचं दशम स्कंद, भागवतामध्ये दशम स्कंदामध्ये एकदम मध्य भाग ते तो रासपंचाध्यायामध्ये काय माहिती का, तर भगवान कृष्ण गोपींसोबत नृत्य केलेले. तर हे भगवंताच्या फळाने का बरं, तर जेव्हा भगवंत प्रकट होतात ना, सगळे गंधर्व नाचतात, गंधर्व वाजवतात, वाद्य करतात आणि अप्सरा काय करतात, नृत्य करतात. कशासाठी करतात, ते भगवंताच्या प्रसन्नासाठी करतात. म्हणून ह्या जगात इथे जो कोणी नाचतो तर तो तिथे भगवंतासमोर नाचायला, तिथे ही प्रॅक्टिस आहे, भक्तीचा एक अंग आहे. म्हणून नाचताना त्याच्यामध्ये वल्गरपणा नसला पाहिजे. आपले शरीर आपण किती हे करतो नाही, त्याच्यामध्ये अतिशय सात्विकपणा असले पाहिजे. आणि कीर्तन करताना कृपाल म्हणतात की जेव्हा कीर्तन करतो तर एक पाऊल लेफ्ट साईडचा पाऊल राईटचा पाऊल इकडे केलं पाहिजे, असं भावना केली पाहिजे. आणि एका तालीमध्ये नृत्य केलं पाहिजे. एक अशी चाल आहे तशीच चाल आहे, दुसरी चाल आहे पुढे मागे पुढे करताना तसं करायचं. म्हणजे आणि ते करताना कोणाला इजा होता कामा नाही. आमच्याकडे नृत्य नटराजन आहे, त्याने 2-3 जणांचे एकाचा पोट मोडला, एकाचा पाय मोडला, एकाचा हात मोडला. कधी कीर्तनामध्ये पाया वाढतात की चरण धूळ घ्यायची. भाऊ तुझं नृत्य होतं पण 2-3 जण इजा होतात नाही. आणि जेव्हा तुम्ही गोल फिरतात तर असा हात कधीच करायचा नाही, कारण एका पाहिलं एकाचे असा हात करून 2-4 जणांच्या चांगल्या झापडं पाडल्या होत्या. तर नृत्य करताना आपले हात वरती राहून गोल गोल फिरायचे, ही भावना असली पाहिजे. आणि दुसरं ते पारंपरिक, शिलप्रभुपाद म्हणतात, शिलप्रभुपादाने उदाहरणाने दाखवून दिल्याप्रमाणे पारंपरिक गौड्या पद्धतीने नृत्य करणे हे आदर्श प्रकार आहे. या व्यतिरिक्त निरनिराळ्या प्रकारचे कीर्तन केले जातात. उदाहरणार्थ भक्ताच्या रांग्या समोरासमोर कीर्तन करत एकमेकाजवळ येऊन पुन्हा दूर जाणे, त्याच्यामध्ये आले हे नाही झालं पाहिजे. तिसरं विग्रहाकडे मुख करून एकामागे पुढे अशा भक्तांच्या रांगाने कीर्तन करीत विग्रहांना दिशेने काही पावले तसेच विरोधी दिशेने असे पावले ठेवायचे. म्हणजे भागवतगडाचं मागे असं जे आपल्या मंदिरात पद्धत शिकवले त्या पद्धतीने ते नृत्य केलं पाहिजे. दुसरं वर्तुळात फिरत कीर्तन करायचं. ते कीर्तन करताना ज्यांना आवडत नसेल त्यांना बळजबरी नाही वाढायचं. त्यांना जर बोलवायचं असेल तर त्यांना विनंती करायची, प्रभूजी या आमच्या समोर. वरिष्ठ जे असतात ना, नाही तर कधी कधी आले हात धरला वाढला त्याचा चेहरा पावा तुम्ही वाचवता, पण त्याला जर ते आवडत नसेल तर नाही करायचं. इनवणी केले तर आले, पण तुमचे संबंध चांगले असेल तर तुम्ही घेऊ शकता. नाही जमलं तर तू नाही ना असं काय कर, आपण आपल्या गुन्ह्यात राहायचं. आणि दुसरं हे पद्धत पाळायचं, वरिष्ठांना कधीच वाढायचं नसतं. त्यांना प्रभूजी या, ते बी त्याची फिजिकल अवस्था बघायची, नाही तर एखाद्याला शारीरिक अवस्था असेल, कमराचा, गुडघ्याचा किंवा आणखीन काही वेगवेगळे व्याधी असेल तर तुमचं प्रेमापोटी तो येईल, पण त्या आपल्या नृत्यामुळे त्याला त्रास होणार नाही याची आपण ती काळजी घेतली पाहिजे. म्हणजे आपण भावनेचा आदर तर केला पाहिजे, पण त्याची शारीरिक अवस्था पाहून आपल्या नृत्यामुळे त्या कार्यक्रमामुळे त्याला तर त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. नाही तर एखाद्याच कंबर गेले विचारचं आणि तुम्ही म्हणली या प्रभूजी या माताजी नाचा माझ्यासमोर, तो नाचा तुमच्या प्रश्नाटे, पण पुढचे 15 दिवस 1 महिना घेणं तुमच्या ना पडत ना. तर हे सांभाळणं महत्वाचं आहे. ठीक आहे.
या सर्व प्रकारात रांगा तशा निराळ्या प्रकारचे व्यवस्थित राहतील याची भक्तांनी काळजी घ्यावी. नृत्य करताना पुरुष आणि स्त्रियाने वेगवेगळे नृत्य करावे, एकत्र करू नये. पुरुषाने वेगळे करावे आणि स्त्रियांनी वेगळे करावे, त्याच्यामध्ये पद्धतशीर असावे. हे कीर्तन म्हणजे काही प्रेक्षणीय दृश्य नव्हे. पुन्हा एकदा वाक्य, हे कीर्तन प्रेक्षणीय दृश्य नव्हे, तर त्यामुळे भक्ताने ते पाहत्या एके जगी थांबू नये, प्रत्येकाने त्याचा सहभाग घ्यावा, स्वतःहून बाहेरला पाहिजे. तर तुम्ही तुमचं कीर्तन असं नाही की चला बाबा तर प्रेक्षण नाही, तर तुम्ही कीर्तनामध्ये सहभाग घेतला पाहिजे. तर तुम्ही उत्साह, जरी तुम्हाला उत्साह नसेल तर त्या उत्साह पद्धतीने, जसं इथं ह्या पिक्चरमध्ये सांगितलेलं गोल राऊंड मध्ये एकूण एकाला हात धरू नये, दुसरीकडे पुढे हात करता नाही, तिसरं कोण्या भक्ताला उचलून फेकायचं नाही. मी खेळतो किंवा दोन भक्त त्याला एक जण पाय धरतो, दोन जण हात धरून त्याला फिरवतात नाही, तर त्याच्यामुळे इजा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तिसरं, कधी गोल फिरताना झापड किंवा एखाद्या भक्ताच्या कानफडीत पडू नये याची काळजी घेऊन त्याचे हात नेहमी कसे असले पाहिजे, वरती असले पाहिजे. आणि फुगडी खेळू नये. फुगडी का बरं? कारण काही मंदिरामध्ये मार्बल असतं, बाकीच्या ठिकाणी मातीच्या ठिकाणी फुगडी खेळली तर चालते, पण मंदिरामध्ये जर फुगडी खेळतात तर सटकले, डोक्याला मार लागला तर भयंकर इजा होऊ शकते. म्हणून फुगडी पण त्या ठिकाणी केली पाहिजे ज्या ठिकाणी माती असते, त्या ठिकाणी तुम्ही खेळू शकता. नाही पण ते फुगडी खेळताना जर कधी कधी पाहिलं फुगडी खेळत सोडून देतात तर त्या भक्ताला बी लागतो आणि त्याचे दुसरे जे भक्त आहेत ना त्यांना पण लागू शकतो. तर तुम्ही दोघांना बॅलन्स करून ते केलं पाहिजे. ठीक आहे, हा नृत्याचा प्रकार आहे. स्त्रियांनी तसेच पुरुषांनी मंदिराच्या वेगवेगळ्या भागात कीर्तन करावे. कीर्तनाचे प्रतिनिधित्व करणाऱ्याकडे नेहमी लक्ष द्यावे, त्याला अनुरूप कीर्तन करावे. श्री चैतन्य महाप्रभू नृत्यशैलीत हात उंचून उत्साहाने भक्तिभावाने नृत्य करणे हे परिपूर्ण कीर्तन आहे. म्हणजे उड्या मारणे आणि वरती हात करणं की भगवंता मला तुझ्याकडे येण्याचा उत्साह दाखवण्यासाठी ते कीर्तन केलं पाहिजे. हा झाला कीर्तनाचा भाग. ठीक आहे, याच्या पहिले जो भाग झाला आपण कशाचा केला, कीर्तन. दुसरं नृत्य. तिसरा भाग आहे बोलणे. भक्त समाजात राहण्याताना काय बोललं पाहिजे काय न बोललंय हे शिष्टाचारामध्ये सांगितलेले. ठीक आहे, आपल्याला बोलण्याची इच्छा अतिशय तीव्र असते आणि तशी संधी मिळताच आपण बोलण्यास सुरुवात करतो. जर आपले बोलणे कृष्ण कथेशी संबंधित नसेल तर ते निरर्थक आहे. म्हणून भक्त समाजामध्ये येताना आपण जेव्हा कधी कुठं बाहेर जातो तर आपण कृष्ण संबंधी आपण बोललं पाहिजे. आता कृष्ण संबंधी कसं बोलणार? एकदा भक्तिसिंह ठाकूर महाराज ते म्हटले की मला मॅगझिन चालू करायचं. एका व्यक्तीने सांगितलं की तुमच्या मॅगझिन मध्ये तुम्ही रेग्युलर काय छापणार आहे? ते मला या भौतिक जगामध्ये एक पुरुष एकूण एकाशी चर्चा करून राजकारण समाजकारण इथल्या झालेल्या घटनाबद्दल एवढा उपभोग करतो आणि भौतिक जगाचे लोक ते आवडीनं वाचतात. म्हटले त्याच्यातून त्यांना ज्ञान भेटत नाही, पण त्या बातम्या वाचण्याची तीव्रता त्याच्यामध्ये किती असते, काय घटना झाली, कोण काय केलं, कोण काय बोललं, ह्या सगळा कचरा त्या एका पेपरमध्ये असतो. पण ते म्हणतात की ज्याप्रमाणे कावळा कचऱ्याच्या कुंडीपाशी जाऊन सारखा तो कचरा घेत असतो, तसंच जे काही लोक पेपर वाचतात. आता जसं मला बी खूप सवय होती वाचण्याची, पहिले पण वाचायचं, आता कमी करतो भागवत, तर मला वाचण्याचं खूप येड आहे. मी काही पहिले जेवण करायचा तुकडा घ्यायचा आणि जेवण करायचं, पुस्तक असो पेपरचा तुकडा असो काही वाचायचं, ते काय लहानपणापासून सवय. तर ते निरर्थक असते. पण भक्तिसिंह ठाकूर मानले आपले शास्त्र एवढे मोठे येतात, एवढे काही भगवंताची लीला आहे, मी हजारो वर्ष लिहिले तरी ते कमी पडू शकेल. जेव्हा हे लोक पेपरच आहे तर त्या पेपरमध्ये भगवान कृष्णाच्या लीला वाचते, भगवंताच्या नामरूप गुणात लीलाचं जर बखान करतील तर त्यांच्या जीवनात उद्धार होईल. म्हणून एवढं बोलण्यासारखं आहे, एवढं वाचण्यासारखं आहे, तर त्याला दुसरीकडे जाण्याची गरज नाही जे पाहिलं. म्हणून आपण ज्या ठिकाणी एकत्र भक्त भेटतो, भगवंताला गीतेमध्ये अर्जुनाने विचारलं की भगवंता तुमचे दोन भक्त भेटल्यानंतर काय करतात? भक्ताचं लक्षण काय दोन भक्तांचं? तर भगवंत चतुर्श्लोकी भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात मच्चित्ता मद्गत प्राणा मच्चित्ता मद्गत परा बोधयंत परस्पर कथयंतसे माम नित्यम तुष्यंतीच रमंतीच. दोन भक्त मच्चित्ता मद्गत प्राणा, माझ्या भक्ताचं चित्त मारलं, त्याचं प्राण माझ्यामध्ये. बोधयंत परस्पर, बोधयंत म्हणजे बोध घेणं कोणाशी? परस्पर. परस्पर म्हणजे एक दुसऱ्याला. ठीक आहे, आणि परस्पर काय करणार? कथ
कथयन्तस्य माम नित्यम, माझ्या कथाबद्दल काय करतात, माम म्हणजे माझ्या, नित्य, नित्य म्हणजे सदा सर्वत्र अवस्थेमध्ये ते माझं गुणगान करतात. आणि ते गुणगान केल्यानंतर काय होत आहे, तुष्यंतीचे रमंतीचे, तुष्ट होतात आणि रमण होतात. त्यांचं मन एवढं लागून जाते त्या कथेमध्ये की त्यांना काहीच कळत नाही. बघा बघा एखादा, अरे प्रभूजी मी भागवतामध्ये प्रसंग वाचला, बरं गीतेमध्ये मी वाचलं, रामायणामध्ये हे वाचलं, भागवतामध्ये हे वाचलं, मला हा श्लोक आवडला, तो श्लोक आवडला, किंवा हे नीतिशास्त्रामध्ये दिले, तुकाराम महाराज काय म्हणतात, एवढं जर डिस्कशन करीत गेलं ना, हे कधी करू शकतो माहिती आहे, ज्याचं शास्त्र अध्ययन श्रवण करताय तोच करू शकतो. मला एकदा आठवत आहे, मी आणि मुकुंद रसपुरे एकदा एक कन्नडचा ग्रुप होता, कन्नडमध्ये कर्नाटक माल हुबळीचा, धारवाडचा, तर ते गेल्यानंतर आम्ही गोवर्धन परिक्रमाला गेलो. परिक्रमा तिथं गोवर्धन गिरिराज मिठाई फेमस आहे, सोनपापडीच आहे. तर आम्ही सकाळी ब्रेकफास्टला तिथे गेलो. गेल्यानंतर आम्ही ढोकळा आणि काहीतरी थोडंसं ब्रेकफास्टला घेतलं. तर ज्या टेबलच्या बाजूला आम्ही ढोकळा ते ब्रेकफास्ट ठेवला, आम्ही खात होतो, तिथे 6-7 म्हातारे बसलेले होते. ते म्हातारे नाश्ता करू, कोणी समोसा, ढोकळा, जिलाबी, रबडी खात होतं. ते खात होते, पण रामचरित्राचे एक चोपाया एकूण एकाला म्हणून दाखवत होते. हा एक चोपाई म्हटलं की दुसरा तो चोपाई, त्याच्यामध्ये स्पर्धा लागली, ते चोपाई मानायची. बरं चोपाई म्हणायचे नाही तर त्याचे एक्सप्लेन पण करायचे. आणि आम्ही 45 मिनिटामध्ये आम्ही होतं खाण्याचं 15 मिनिटं, पण पुढचे 30 मिनिटं आम्ही नुसतं दोघे एकूण एक पाहतच राहिलो. एकच वय 60-70 पास. म्हटले किती आनंदी आहेत, प्रसाद बी खात आहेत, गोवर्धनच्या चरणाशी गिरिराज मिठाई खात आहेत, म्हणजे धामाचं महत्व आहे, प्रसाद बी खात आहेत. आणि शेवटी प्रसादामध्ये जर पाहायला गेलं ते लोकांची चर्चा पण आहे. आणि नंतर ते कधी बसले माहीत नाही, पण त्या 6-7 लोकांमध्ये आनंदी एकदम, अरे रामजी नाहीसा का, लखनजी नाहीसा का, मेरी सीतामाई नाहीसा का, अच्छा एकदम. म्हटलं यांचं जीवन परिपूर्ण झाले. जसं मला लहानपणी आठवते, आमच्या गावामध्ये पंगत बसली ना, तर पंगत झाल्यानंतर पहिल्यांदा एक अभंग म्हणतात, आणि जेवणामध्ये त्या पंक्तीमध्ये जेवण करता करता एक हे म्हणतात अभंग, आपला अभंग की तुकाराम महाराजांचे, आपल्या रामदास स्वामींचे श्लोक म्हणायचे, त्याचे चढावड लागायचे. आणि शेवटचं जेवण होईपर्यंत कमी कमी 10 ते 15 लोक, त्यापेक्षा कमी नाही जास्त लोक काय करतात, त्या श्लोकाचं बखान करायचं. आणि बाकीचे लोक जेवण करायचे, भगवानचंच गुणगान करायचं. आज मी तुम्ही मध्वाचार्य संप्रदायात जाता, ते संन्यासी ब्रह्मचारी जर भेटले ना, त्याच्या पंक्तीत जेव्हा बसतात नाही, त्या पंक्तीमध्ये बसताना आम्हाला संकोच व्हायचा. का बरं, तर एक श्लोक, एक जण जेवण घातला, त्याने जेवण खाल्लं, याचा घास संपला की लगेच तो अभंग म्हणायचा, आपलं श्लोक म्हणायचा, गीताचा, भागवत, रामायणाचा. कमीत कमी त्या जेवणामध्ये, आता त्याच्या जेवणामध्ये एकच आयटम, भात, डाळ भात, स्वीट, सगळं कोंबल राईस सगळे, ते खाता खाता आनंद, एक झाला तो झाला तो चढावड. म्हणलं याला म्हणतात कृष्ण भावनाबाई जीवन. म्हणून जेवण करताना सुद्धा कमने घेता नाम श्री हरीचे, सहज हवन होता फुकाचे. तर जेवण करताना काय झाले, नाम घ्या श्री हरीचे सांगितले. आपण मंत्र तर पाठ करतो, पण त्याला अंमलात आणणं खूप कठीण जाते. म्हणून विशेष करून या शरीरातून मुक्त होण्यासाठी हा झाला जेवण करताना मंत्र. पण विशेष करून भक्त समाजात जेव्हा तुम्ही कधी भेटतात, एकत्र येतात, त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे, कृष्ण कथेशी संबंधित केलं पाहिजे. जे काही श्रवण कीर्तन केलं प्रभूजी माताजी, तर ते आपल्यामध्ये एकूण एकामध्ये डिस्कशन झालं पाहिजे. पुढे अशा प्रकारचे निरर्थक बोलण्यात प्रजल्प किंवा प्रमाद म्हणतात. त्याची उत्पत्ती आपल्या भौतिक धारण्यातून होते. भक्तांनी त्यापासून नेहमीच सावध राहायला पाहिजे. कारण का बरं, की कोण भक्त येऊन एकत्र बोलतात, त्याच्यावर कळत आहे की दिवसभर हे काय करतात, त्यानुसार त्यांच्या वाणीतून काय बाहेर पडतं. म्हणून कोण्या व्यक्तीचं स्तर कशावर आधारित आहे, जेव्हा तो तोंड उघडतो तर दोन येतात, दोन तोंड उघडतात, एक तर दुर्गंध येतो आणि दुसरी गोष्ट तो काय बोलणार आता. म्हणून कोणताही व्यक्ती मूर्ख का चांगला याचं जर परीक्षण करायचं असेल तर मूर्ख माणूस जेव्हा बोलतो तेव्हा समजायचा हा मूर्ख आहे, आणि चांगला जेव्हा व्यक्ती बोलतो तर हा सज्जन आहे. हे आपल्याला काय करता आलं पाहिजे, केलं पाहिजे. म्हणून याच्यामध्ये काय होतं, प्रजल्प म्हणजे प्रमाद. प्रमादामध्ये एकच होतं, एक तर निंदा होते, द्वेष काढणं होते, किंवा कोण काय केलं त्याच्याबद्दल चर्चा होते. जसं काल परवा दिवशी मी ट्रेनमधून प्रवास करीत होतो,
माझ्या गावी जात होतो. आमच्या सीटर होतं. सीटर झालं तर 11 11:30 वाजले तर मी झोपलो म्हणजे त्या सीटरमध्ये काय बसले ना झोपत ना म्हणून थकलो होतो. मी झोपलो. पाटील प्रभू आणि पाटील माताजी पुढच्या याच्यावर होत्या आणि आणखी 2-3 भक्त असे बसलेले होते. आणि झोपल्यानंतर सुमारे सकाळचे 3:30 वाजले असते. 3:30 पावणे 4. आमच्या 2 सीटच्या मागं 2 बहिणी आणि त्यांची नवरे, म्हणजे जसे ते रात्री 10 वाजल्यापासून तर सकाळच्या 4 वाजेपर्यंत अशा भुकत होत्या कुत्र्यापेक्षा भयंकर भुकत होत्या. का बरं? माझा संताप झाला. तळपायचे मस्ता केलं कारण मला झोप लागायची. तेव्हा पडलो. मामानं असं केलं, आत्यानं असं केलं, मामी अशीच आहे, मामाचे पोरं तशीच आहे, मी तिला असंच केलं, माझ्या वावरात मी असं केलं. आणि असा वैताग झाला. इकून करवट बदल तिकून उचल. आता येताना मी गाडीतून येत होतो तर मी दुपारात झोपलो होतो. तर माझ्या शेजारी माल्या व्हायच्या तमिळ लेडीज होत्या. तुम्ही होतं का नाही मला माहीत नाही. त्या लय बडबड करीत होत्या. मला राहून नाही. मला एक तर त्याने हिंदी समजत नव्हतं पण मी खेकासलेलं त्यांना कळालं. काय केसलं मतलब तुमको थोड़ा सा आना चाहिए, इधर कोई सोया कितना बडबड कर रहे तुम लोग. हाँ आप एक तर सकाळी रात्रभर गप्पा मारल्या, सकाळी माथाड्या उठल्या 9 9:30ला आणि दिवसभर भुकत बसल्या. दुपारचे 2:30 वाजले. मला आता गप्प बसतील मग गप्प बसतील. माझा पारा नाही का सहनशक्तीचा पारा नष्ट झाला. शेवटी बोलपूर्व तिकून कापूस घाल इकून एका म्हटलं ठीक आहे आपल्यालाच वेळ पण काढावं लागेल. आणि अशा 5 मिनिटं तर चांगल्या झाडल्या. आपली भाडा शांत झाली आणि मग त्या शांत झाल्या. शेवट उतरेपर्यंत त्या बोलल्या नाही, शब्द सुद्धा काढला नाही. पण येताना आता या परभणीला जाताना येताना त्या 3:30 3:15ला म्हटलं अहो मावशी थोडं गप्प बसा ना, किती त्रास होतो. म्हणली महाराज अख्ख्या बोगीला त्रास होत नाही, तुलाच कसं काय त्रास होतो. मला मावशी रिक्वेस्ट करतो मी काही रागवत नाही काय नाही. आणि तुला त्रास होतो. आणि ती कोणती होती तिच्या भाषण तुम्हाला कळालं असं. इथं लेकर असत ना ते लेकराची होती वाटलंच. नाव नका घेऊ कोणाची. तर झाल्यानंतर ती गप बसली आणि अख्ख्या बोगीमध्ये सगळे झोपलेले आणि ह्या 2 बहिणी अख्ख्या गावचं धुणं दिलं, त्यानं धुण्याचं पाणी पण पिलं आणि हे सगळं झालं. तर सांगायचा मुद्दा असा आहे. नंतर मग शेवटी मग ती टोमणं मारून गेली. असं केलं. आहो उठाओ त्या महाराजाला त्रास होतो, हळूच बोला बरं का, अशी बेंगात मग मारत मतलब कुठून हिला बोलणं देवा पाया दगड पाडून घेतला. तर सांगायचा मुद्दा की आपल्याला बोलण्याची बडबड करण्याची किती ताकद आहे जी भगवंताची भक्ती नाही. नको त्या गोष्टीचं किती उहापोह करतो. त्याचे साध्य काय होते. शास्त्र आचार्य म्हणतात जेव्हा बेंडूक ड्राव करतो ना तर तो काय करतो माहिती का, तो सापाला आमंत्रित करतो आणि सापाला आमंत्रित केल्यानंतर साप त्याला गुळकृत करतो. त्याच प्रकारे भौतिक संसारामध्ये आपण बडबड करून काळाला बोलवतो आणि काळ काय करतो त्याचा नाश करतो. म्हणून ह्या वाणीला नेहमी आपण भगवंताच्या सेवेत लावलं पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. हे बोललं पाहिजे, थांबलं पाहिजे. नाही तर साप म्हणून एक बंगाली भजन आहे. ते म्हणतात की जेव्हा अग्नी चित्ता पेटवली जाते ना तर अग्नी काय करतं माहिती का, पहिले जीभा असते त्याला जाळून टाकते, नंतर चेहरा जाळून करायचं काम करते. के ना हरे कृष्ण नाम, अरे हरिनाम घे, नाही तर हरिनाम नाही घेतलं ना तर अग्नी पहिलं तुझा जीवा पहिले जाळून टाकेल. कारण की या जीवेला भगवत सेवा भगवंताचं नाव करण्यासाठी मी दिलं, पण हा मूर्ख भौतिक संसाराचा बडबड करणार याची पहिली जीवा कशी जाळून टाकेल. ती अग्नी एवढी प्रज्वलित होती आणि ती जिभेला जाळते काम करते. म्हणून शास्त्र नेहमी सांगतंय की जर बोलायचं असेल तर भगवंताबद्दल गुणगान करा, भक्ताचं गुणगान करा, लोकांसाठी चांगलं बोला, नाहीतर अक्षरशः बोलू नका. हे शास्त्राचं मत आहे. म्हणून इथे आचार्य आपल्याला खूप सावध करतात आणि भौतिक संसारापासून या सावधानाच्या प्रक्रियेतून आपण वाचलं पाहिजे. बोलण्याचे आणि लेच बोलण्याची हौस आहे तर लोकांना कृष्ण भावनेचा प्रचार करा. ती ताकद लोकांना भक्तीमध्ये कसे लोक येतील त्यांना जाऊन तुम्ही
गीता वाचा, भागवत जे काही ऐकलं लेच बडबड कर, त्यांना कृष्ण भक्तीचा प्रचार करा. पूर्वांना तुमच्या बोलण्याची एनर्जी लोकांच्या कृष्ण भक्तीमध्ये लावा. लोकांचा पण उद्धार होईल, मग तुमच्या वाणीचा पण उद्धार होईल. हे आपण भक्ताने समजलं पाहिजे. म्हणून वाणी नियंत्रण आपल्याला केलं पाहिजे. आणि पुढे प्रभुपाद म्हणतात की आपण अशा गोष्टी टाळल्या पाहिजे जे आपल्या चेतना आणि वाणीला खराब करू शकतील. तिथे लिहितात, प्रभुपाद लिहितात, यावरिक प्रदर्शन होईल बोलताना. श्रील प्रभुपाद उपदेशामध्ये सांगतात की भौतिकवादी लोकांना वर्तमानपत्रे म्हणजे विशेष करून पेपर, मासिके म्हणजे मॅगझिन, त्याच्यानंतर कादंबऱ्या यांचे गठ्ठे वाचण्यात, शब्दकोश सोडण्यात आणि इतर अनेक निरर्थक गोष्टी करण्यात रस वाढतो. शब्दकोड्या सोडवतात ना पेपर वाच. आता तर तिथे कमी झालं. मोबाईलमध्ये गेम खेळणे, कोणी कचरा काय पाठवला ते पाहण्यात, इंस्टाग्राम फेसबुकवर फोटो टाकण्यात, याच्यामध्ये परत काळानुसार दिलं. तर ह्या निरर्थक वेळापासून आपला जो व्यर्थ वेळ आहे तो नाही. एक चाणक्य म्हणतात की तुम्ही हजारो सोन्याच्या मुद्रा जरी दिल्या तो वेळ पुन्हा विकत घेता येत नाही. बाकी जगातल्या सगळ्या गोष्टी विकत घेता येतात पण वेळ विकत घेता येत नाही. म्हणून प्रत्येक भक्ताने काय केलं पाहिजे, प्रत्येक क्षण आणि सेकंद भगवान त्याच्या नावात आपण कीर्तनामध्ये, श्रवण कीर्तनामध्ये लावला पाहिजे. त्यामुळे आपल्या जीवनाचा होत. आणि ह्या पेपर म्हणून आपल्याकडे टीव्ही पाहत नाहीत भक्त, पेपर मोबाईल घेतात पण ते मोबाईलमध्ये भगवंताची गाणी लावतात, भजन लावतात, प्रवचन लावतात आणि काही वाचायची त्यांना हौस आहे तर ग्रंथ वाचतात. भौतिक संसाराचं प्रजन खूप कमी. हा, समाजामध्ये राहताना थोडंसं प्रचार प्रसारासाठी काही मटेरियल लागतंय समाजाचे, त्यासाठी ते थोडं घ्यावं लागते. पण त्याचा जेवणामध्ये जेवढी मिरची वापरतो ना, असं नाही की जेवणामध्ये, तर जेवणामध्ये जेवढी मिरची वापरतो तेवढंच ते मटेरियल घ्यायचं, गरजेचं असेल, नसेल तर सोडलं पाहिजे. हे केलं पाहिजे. अशा प्रकारे लोक आपला अमूल्य वेळ आणि शक्ती व्यर्थ घालण्यात पाश्चात्य देशाकडे, सेवानिवृत्त लोक आपला फावला वेळ पत्ते खेळण्यात, हे नाशिकमध्ये पाहिले, प्रत्येक मंदिरात पत्ते कुठताना पाहिले माळकरी. भगवंतांनी पांडुरंग चांगले म्हणते भक्त, मी कमरे उभा आहे आणि सगळे भक्त पत्ते फुटतात. रमी अजून काय म्हणतात त्यांनी, अजून काय पत्तेचं माहित नाही, मी तर कधी जीवन ते जोड्या लावा काय म्हणतात, हा कधी रमी माहित नाही, आपण कधी खेळच नाही, लांबून बघायचं. हा अच्छा, मेंढीकोट असेल काय असं. तर पत्ते खेळण्यात, मासे पकडण्यात वेळ घालतात, टीव्ही पाहण्यात, सामाजिक, राजकारणी आणि विषयासंबंधित वादविवाद करण्यात वाया वेळ घालत असतात. या सर्व प्रकारच्या तसेच अनेक गोष्टीचा समावेश प्रजल्पामध्ये. कृष्ण भावनाभाविक अमृताची गोडी असलेल्या बुद्धिमान मनुष्याने अशा प्रकारच्या कार्यकलापात मुळीच सहभागी होणे. ज्यांना बुद्धिमान व्यक्तीने आणि कृष्ण भावनेची ज्याला गोडी आणि प्रगती करायची अशा व्यक्तीने काय केलं पाहिजे, मुळीच सहभाग घेतला नाही पाहिजे. ठीक आहे. श्री रूप गोस्वामी कृष्ण कथेच्या प्रक्रियेविषयी सांगतात, निरर्थक बडबड करणाऱ्या आपल्या वृत्तीस प्रतिबिंब करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण संबंध निरनिराळ्या विषयाची चर्चा करावी. अर्थात आपल्याकडे जेव्हा जेव्हा बोलण्याची इच्छा होते तेव्हा तेव्हा कृष्ण कथा करावी. संभाषण प्रारंभ करण्यापूर्वी ते आवश्यक आहे का, आपण जे काही डिस्कशन करत होते त्याला 3 कॅटेगरी असल्या पाहिजे. कोणत्या, मी जे बोलणार आहे ते आवश्यक आहे का, दुसरं मी नम्र आहे का, आणि तिसरं गोष्ट ती योग्य आहे का याची खातर करून घ्यावा. एकदा एक अल्बर्टाईन कडे एक व्यक्ती आला, मित्र आला, तो धावत आला आणि आल्यानंतर म्हणला की सर मला तुम्हाला काही सांगायचंय. तर अल्बर्ट आइन्स्टाईन 3 टर्म्स कंडिशन टाकली. ते म्हटले की तू जे सांगणार आहे ते माझ्या फायद्याचं का, नाही. तू जे सांगणार आहे तुझ्या फायद्याचं आहे का, नाही. जे सांगणार ते खरं आहे का, ते मला पण माहित नाही, मी जे ऐकलंय ते सांगतो. तू जे सांगणार ते माझ्या फायद्याचं नाही, तुझ्या पण फायद्याचं नाही, आणि जे सांगणार ते पण खरं नाही, मग सांगतोच कशाला, काय तू सांगतोच कशाला. तर त्यामुळे त्यापेक्षा तुझा वेळ घालू नको, माझा वेळ घालू नको. जा आपल्याकडे आले ना बहिणी एकत्र किंवा माहेरचे आले, माझ्या घरात मी पाहिलं चहाचा ते भट्टी चालते एका साईडला आणि रात्रभर त्यांचे तोफा चालतात. बाबा दोघांच्या फायद्याचं नाही. सकाळी मात्र जाऊ दे आता 2 वाजले झोपून घेऊ, काय तेच म्हणलं जप करा, यांचे दाबड बसून जातात की 2 चिंबक आपलं काय म्हणतात खिळे
फेकले का काय फेविकॉल, पण भगवंताचं, कारण हे कशामुळे होत आहे, ज्याचं पाप असेल ना त्या पापानं भगवंताचं नाव नाही येत. पाप येणं तुम्हाला भगवंताचं चर्चाच करू देत नाही. जसे चर्चा करायला जातात ना तर ते कृष्ण कथा चालू करतात, पण ती कृष्ण कथा काय करणे माहिती का, स्टार्टिंगला कृष्ण कथा लगेच भौतिक संसारकडे घेऊन जाईल. तो प्रवक्ता कोणी असो, कारण जो पोटात आहे तेच पोटात येते, म्हणून त्याच्यामुळं त्यांचा उद्धार होत नाही. म्हणून भक्तांनी विशेष करून याची काळजी घेतली पाहिजे. भक्तांनी अपमानकारक बोलणे टाळ, विशेषतः भक्ताची निंदा करणे. भक्ताची निंदा हा सर्वात मोठा नामापराध आहे. वैष्णव अपराधामुळे आपला कोमल भक्तीला आता नष्ट होते, म्हणून प्रजल्प निंदापासून होते. म्हणून ह्या गोष्टी जी बोलण्याची ताकद, याच्यावर खूप काही विषय, जे जे लोक बोलले त्याचा सर्वनाश झाले शास्त्रामध्ये. जसं शास्त्रामध्ये उदाहरण कोणाचं आहे, आपलं याच्या दक्ष प्रजापती कोणाला बोलले एवढे, ते शिवजींना बोलले, आणि शिवजींच्या प्रती अपराध केला, त्याचा नाश झाला. पण तेच त्यांनी शिवजीचं गुणगान केलं असं त्याचा उद्धार झाला असता. असे कितीतरी शास्त्रामध्ये की ब्रह्माजीचा, जसं कपालेश्वर महादेव मंदिर आहे आपण तिथे बघतो, ते का झाले तर ब्रह्माजी 5 मुख होते. एक मुख सारखं बडबड बडबड करीत होतं. शिवजीला राग आला आणि त्या त्रिशूळानं काय केलं, ते मस्तक छाटल्यानंतर सगळे तीर्थयात्रा फिरायला गेले, आणि फिरायला गेल्यानंतर कुठं पापाचं प्रक्षालन नाही झालं, तर ते ह्या जनस्थान रामकुंडाच्या ठिकाणी आल्यानंतर तिथे एक ब्राह्मण एका गायीला नेहमी मारायचा, तर त्या गायीचं एक वासरू होतं. ते म्हणायचे चर्चे ब्राह्मण असून आपल्याला खूप वेदना देतो, याचा मी वध करणार. आणि तो रागाच्या भरात त्या वासराने काय केलं, त्या ब्राह्मणाचा वध केला, ब्रह्महत्या झाली. पहिले तो पांढरा होतं, पांढरा त्यानं वध केल्यानंतर तो काय झालं, काळं झालं. झाल्यानंतर काय, तर तो रामकुंडामध्ये स्नान केलं, आणि हे दृश्य पाहत होतं महादेव. आणि जसं महादेवने दृश्य पाहिलं, तर दृश्य पाहिल्याबरोबर ते काळं गेल्यानंतर पांढरं होणार. म्हणून ते महादेव जेव्हा रामकुंडात गेले, स्नान केलं, तर तुम्ही बाकीच्या मंदिरामध्ये कुठे जाता तर महादेवासमोर नंदी पाहायला भेटतो, पण कपालेश्वर मंदिरात जातात तर तुम्हाला तिथे नंदी पाहायला भेटत नाही. कारण भगवान शिवने तिथं नंदीला आपला गुरु माटलेला आहे. आणि ती प्रसंग पद्मपुराणामधला प्रसंग, कपालेश्वर जे नाशिकचं धामरक्षक आहे त्याची कथा आहे. तर त्या मागे आपल्याला बी समजायचं की बडबड बोलणे हे एकतर आपल्या स्वतःचे, लोक जास्त बोलतात ना त्याची किंमत राहत नाही. कमी बोला, तुमची इज्जत राहते, आणि तुमच्या शब्दाला किंमत पण येते. आणि दुसरं, बोलण्यानं ताकद पण जाते. मी आता प्रवचन करतो ना, मी खूप थकून जातो. 1 घंटा बोलणं म्हणजे झोप नाही, 4-4 घंटे गेलं ना तर खूप एनर्जी जाते. म्हणून जेवढे लोक बडबडी असतात ना त्यांची तब्येत कधीच वाढत नाही. जे सारखं बडबडबड करतात ना त्यांची ताकद कधीच, तब्येत सुधारत नाही. तर समजायचे आले बडबडी, आणि स्वतःची किंमत गमवत असतो. म्हणून जेवढं काही महत्वाचं आहे तेवढं बोललं पाहिजे, नाही तर बाकी टायमाला आपण काय राहिलं पाहिजे, मौनम सर्वदा सुखी, शांत आणि सुखी राहण्याचा मार्ग आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. ग्रंथराज श्रीमद भगवद्गीता की, श्रील प्रभुपाद की, श्री राधा मदन गोपाल ललित देवी शाखा देवी की, ताई गौर प्रेमानंदे हरे हरे. कोणा